subscribe my YouTube channel Sahaj Bodh. Like, share and subscribe. श्री गुरुचरित्र कथासार अध्याय 11 नरहरी जन्माख्यान. आपण शांतपणे डोळे मिटू या अध्यायाच्या श्रवणाचा आनंद घ्यावा. या अध्यायाच्या श्रवणाने संततीविषयी वाटणारी चिंता दूर होईल. श्री गणेशाय नमः. सिद्धयोगी नामधारकाला श्री गुरु नृसिंह सरस्वतींचे चरित्र सांगू लागला. तो म्हणाला, श्रीपाद अवतारात मतिमंद ब्राह्मणपुत्र गुरुकृपेने विद्वान झाल्याची कथा मी तुला सांगितली. श्रीपादांनी त्याच्या आईला शनिप्रदोष समयी शिवपूजा करावयास सांगितले होते. तिने आयुष्यभर ते व्रत केले. पुढे तिला मृत्यू आला. कालांतराने ती उत्तरेकडील कारंज ग्रामी वाजसनीय शाखेच्या एका ब्राह्मणाची कन्या म्हणून जन्मली. अंबा भवानी हे तिचे नाव. ती उपवर झाल्यावर त्याच गावातील एका शिवभक्त ब्राह्मणाशी तिचा विवाह झाला. माधव आणि अंबा हे दाम्पत्य नित्य प्रदोष समयी शिवपूजन करीत असे. शनिवारी आणि त्रयोदशीला विशेष शिवपूजा असायची. 16व्या वर्षी अंबा गरोदर राहिली. तिचे डोहाळे उत्तम होते. ती ब्रह्मज्ञान बोलायची. 9 मास पूर्ण झाल्यावर एका शुभ दिवशी प्रसूत होऊन तिला पुत्ररत्न झाले. तिचा पुत्र अतिशय तेजस्वी होता. तो जन्मल्यापासून ओंकाराचा उच्चार करू लागला. त्याचे लोकांना मोठे आश्चर्य वाटले. विद्वान ब्राह्मणांनी त्या बालकाचे जातक वर्तविले. ते म्हणाले, हा मुलगा मोठा भाग्यवान आहे. हा अवतारी पुण्यपुरुष होईल. लोकांना गुरुरूपाने उपदेश करेल. याच्या शब्दांना मोठी प्रतिष्ठा प्राप्त होईल. हा लोकांच्या इच्छा पुरविणारा चिंतामणी होईल. हा अष्टसिद्धी आणि नवविधींचा स्वामी होईल. हा त्रिभुवनात पूज्य होईल. याच्या दर्शनाने पतित लोक पावन होतील. याच्या स्मरणाने महादैन्याचे निवारण होईल. काळाचे भय राहणार नाही. हा मुलगा तुमच्या सर्व इच्छा पुरवेल. हा संसार करणार नाही, संन्यासी होईल. तुमचे भाग्य थोर म्हणूनच याचा लाभ झाला आहे. त्याची काळजी घ्या. नीट पालनपोषण करा. ब्राह्मण ज्योतिषांनी त्या मुलाला अत्यंत आदराने वंदन केले. माधव आणि अंबा अतिशय आनंदित झाली. त्यांनी ज्योतिषांना वस्त्रभूषणे देऊन गौरविले. मुलाची दृष्ट काढली. माधव ब्राह्मणाचा नवजात पुत्र ओंकार जपतो. हे अभिनव वृत्त कळताच लोकांना मोठे नवल वाटले. ते त्याला पाहण्यासाठी येऊ लागले. तेव्हा बाळाला कोणाची दृष्ट लागू नये म्हणून त्याचे माता पिता खूप काळजी घेऊ लागले. लोकांच्या उद्धारासाठी नरतनू धारण केलेल्या त्या परमात्म्याला कोणाची दृष्ट लागणार. पण तरीही ते दाम्पत्य आपल्या बाळाच्या रक्षणासाठी त्याला मंत्रोक्त अंगारा लावीत. त्याच्या गळ्यात काळा दोरा बांधीत. असो, 10 दिवसांनी त्याचे बारसे करण्यात आले. शालग्रामदेव असे त्याचे जन्मनाम आणि पाळण्यातले नरहरी असे नाम ठेवण्यात आले. नरहरी स्तनपान करीत असे, पण आईला पुरेसे दूध येत नसल्याने त्याची भूक भागत नसे. तेव्हा अंबा आपल्या पतीला म्हणाली, आपण नरहरीला स्तन्य देण्यासाठी एखादी दाई ठेवूया किंवा एक शेळी विकत आणूया. ते ऐकताच तान्ह्या नरहरीने आपल्या उजव्या हाताने तिच्या स्तनाला स्पर्श केला. तर काय आश्चर्य!
तिच्या दोन्ही स्तनांमधून दुधाच्या धारा वाहू लागल्या. जगाच्या कल्याणार्थ आलेल्या त्या अवधूताने सर्वप्रथम आपल्या आईची चिंता दूर केली. माता पित्याने त्याला वंदन केले आणि ही गोष्ट गुप्तच ठेवली. नरहरी कधीही पाळण्यात निजत नसे. त्याला जमिनीवर खेळायला आवडायचे. हळूहळू तो वर्षाचा झाला. खेळू लागला, बागडू लागला, पण ओंकाराशिवाय दुसरे काहीच बोलेना. त्याचे माता पिता त्याला बोलते करण्याचा खूप प्रयत्न करीत. त्यांनी अनेक उपाय केले, पण उपयोग झाला नाही. आपला पुत्र मुका आहे की काय अशी त्यांना चिंता वाटू लागली. नरहरी 7 वर्षांचा झाला. 8व्या वर्षी त्याची मुंज करावी लागणार होती. माता पित्याला प्रश्न पडला, आपला मुलगा बोलत नाही, त्याला गायत्रीचा उपदेश द्यायचा तरी कसा? आईला भडभडून आले. शंकराच्या कृपा प्रसादाने झालेल्या आपल्या एकुलत्या एक पुत्राचे मुकेपण तिला सहन होईना. देवाने आशा दाखवून आमची पुरती निराशा केली असे म्हणून ती शोक करू लागली. तेव्हा आपल्या आईचे मनोगत जाणून नरहरी घरातून एक लोखंडाची वस्तू घेऊन आला. ती तत्काळ सोन्याची झाली. ते पाहून आई वडिलांच्या आश्चर्याला पारावार उरला नाही. त्यांनी त्याला घरात नेले. काही लोखंडी वस्तू त्याच्या हाती दिल्या. त्याही सोन्याच्या झाल्या. तो अद्भुत चमत्कार पाहून त्यांनी नरहरीला आलिंगन दिले आणि म्हणाले, बाळा, तू अवतारी महात्मा आहेस ना, मग तू बोलत का नाहीस? तुझे बोल ऐकण्यासाठी आम्ही अक्षरशः आतुर झालो आहोत. ही आमची इच्छा तू पूर्ण कर. नरहरी हसला. त्याने त्यांना जानवे, शेंडी, कटी मेखला यांच्या खुणा करून तुम्ही माझी मुंज करा, मग मी बोलेन असे सुचविले. त्यामुळे त्याच्या माता पित्याला संतोष वाटला. माधव आणि अंबा यांनी व्रतबंधासाठी सुयोग्य मुहूर्त काढून नरहरीची मोठ्या थाटामाटात मुंज केली. मुंजीत दाणे, दक्षिणा, भोजन, मानपान यासाठी पुष्कळ द्रव्य खर्च केले. ते पाहून लोक म्हणू लागले, हे दाम्पत्य एवढा खर्च कशासाठी करीत आहे? मुका मुलगा गायत्री मंत्र कसा म्हणणार? पुढे वेदाभ्यास कसा करणार? दुसरे म्हणाले, आपल्याला भोजन आणि दक्षिणा मिळाल्याचे कारण. तो मुलगा शिकेल की नाही याची चर्चा करण्यात आम्हाला स्वारस्य नाही. लोकप्रवाद काहीही असले तरी नरहरीचे माता पिता आनंदात होते. मौजी बंधनाचे सर्व विधी यथासांग पार पडले. माधवने नरहरीला गायत्रीचा उपदेश केला. तो त्याने मनोमन उच्चारला. मंत्र दीक्षा झाल्यावर माता भिक्षा घेऊन आली. पहिली भिक्षा घालताच नरहरी ऋग्वेद म्हणू लागला. दुसरी भिक्षा घालताच यजुर्वेद आणि तिसरी भिक्षा घालताच तो सामवेद म्हणू लागला. त्याच्या मुखातून प्रकट होणारे ते अस्खलित मंत्रोच्चार ऐकून सर्व आमंत्रित तटस्थ झाले. हा मुलगा मनुष्य रूपातील देवाचा अवतार आहे याची सर्वांना खूण पटली. लोक त्याला वंदन करू लागले. तो दिवस मोठ्या भाग्याचा. आपल्या मुलाचे कौतुक पाहून माधव आणि अंबा आनंदाने डोलू लागली. नरहरीने आईला नमस्कार केला आणि म्हणाला, तू मला भिक्षा मागण्याची आज्ञा दिली आहेस. आता मी घरोघरी भिक्षा मागेन, तीर्थयात्रा करेन. ते ऐकून अंबेला रडू आले. ती म्हणाली, माझी शिवाराधना फळास आली म्हणून तुझ्यासारखा तेजस्वी पुत्र लाभला. तू आमचा सांभाळ करशील अशी आम्ही आशा ठेवून होतो. आता आम्ही कोणाच्या तोंडाकडे पाहायचे? शोक असह्य होऊन ती मूर्छित पडली.
नरहरीने तिला सावध केले आणि म्हणाला, मला नियोजित कार्यासाठी गृहत्याग करणे भाग आहे. तू मला अडवू नकोस. तुला आणखी 4 विद्वान पुत्र होतील. ते तुझी उत्तम सेवा करतील. त्याने आपला हात तिच्या मस्तकी ठेवला. त्यामुळे तिला पूर्वजन्मीचे स्मरण झाले. आपला नरहरी हा श्रीपाद श्रीवल्लभ आहे. आपण त्यांचे नित्य प्रदोष समयी पूजन करायचो. म्हणून या जन्मात ते आपल्या पुत्राच्या रूपाने प्रकट झाले आहेत हे तिने ओळखले. नरहरी तिला म्हणाला, माते, मी तुला जाणीवपूर्वक हे ज्ञान दिले आहे. याची कुठेही वाच्यता करू नकोस. मी संन्यासी आहे. तीर्थयात्रा करण्यासाठी निघणार आहे. मला निरोप दे. पण अंबा राजी होईना. ती म्हणाली, नरहरी, तू गेलास की पुन्हा दिसणार नाहीस. अल्पवयात संन्यास घेणे योग्य नाही. धर्मशास्त्राला अनुसरून वागावे. ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ या क्रमाने नंतर संन्यास घेणे हेच योग्य आहे. आधी इंद्रिये तृप्त करावी, जीवन समृद्धपणे जगावे आणि मगच तपश्चर्येची वाट धरावी. सिद्धयोगी म्हणाला, नामधारका, मातेचे बोलणे ऐकून नरहरीने तिला जे तत्वज्ञान सांगितले हेच मी तुला सांगणार आहे. ते लक्षपूर्वक ऐक. येतपर्यंत अध्याय 11 समाप्त होत आहे. श्री गुरुदेव दत्त. गुरुदेव दत्त.